Now it's a very solemn occasion, आता हा सोहळा फार पवित्र आहे. not only for those who are going to be ordained, but also for the whole church. फक्त ज्यांना दीक्षा मिळणार आहे त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण चर्चसाठी. And God is also spotting out some more few people who will be very soon ordained again. आणि देव अजूनही काही नवीन लोकांना शोधत आहे, पाहत आहे की ज्यांना तो लवकरच नेमेल. Because we need many more people to serve God. का आपल्याला अजून अनेक लोकांची गरज आहे की जे देवाची सेवा करतील. Amen. आमेन. Bible says in 1 Corinthians 12:28, 1 करिंथ 12:28 मध्ये बायबल असं म्हणतं, and God has set some in the church, देवाने चर्चमध्ये काही नेमलेले आहेत. first apostles, प्रथम प्रेषित, secondarily prophets, दोन संदेष्टे thirdly teachers, आणि तिसरे शिक्षक, after that miracles, आणि त्याच्यानंतर चमत्कार, then gifts of healings, त्याच्यानंतर आरोग्याचं दान helps, आणि मदत, governments, सरकार. diversities of tongues. देवाने मंडळीत कित्येक ठेवले आहेत. म्हणजे प्रथम प्रेषित, दुसरे भविष्यवादी, तिसरे शिक्षक, चमत्कार करण्याची सामर्थ्ये, मग निरोगी करण्याची कृपादाने, सहाय्य, अधिकार, निरनिराळ्या प्रकारच्या भाषा. In Ephesians 4:11 he gives us the sequence, आणि इफिस 4:11 मध्ये तो आपल्याला क्रम देतो. but here he doesn't. इथे नाही. Here if you see, इथे जर आपण पाहिलं only apostles, prophets and teachers are mentioned, तर केवळ प्रेषित, संदेष्टे आणि शिक्षक यांची नोंद आहे. but not evangelists and pastors. पण सुवार्तिक आणि पास्टरांची नोंद इथे नाही. But he is giving us a general index. पण तो आपल्याला एक जनरल क्रम देत आहे. But the gifts of healings we पण, know flow through an evangelistic calling. सुवार्तिकाच्या पाचारणातनं आरोग्याची दानं वाहतात आपण पाहतो. And then here governments, आणि इथे सत्ता, government, it helps us, it flows through the pastor's calling. म्हणजे पास्टरांचं जे पाचारण असतं त्यातनं ते वाहतं. So here- अधिकार, ज्याला म्हटले अधिकार. So here we see इथे आपण पाहतो it is not the main office, मुख्य कार्यालय नाही, but it is, it's not a pioneer calling म्हणजे ते मुख्य पहिलं पाचारण नाही where one is called to establish a church, की जिथं त्याला चर्च प्रस्थापित करायला बोलावलेलं असेल, because that is mentioned in Ephesians 4:11. कारण ते इफिस 4:11 मध्ये लिहिलेलं आहे. But here it is people who are called to help in the church as pastors and पण elders. 1 करिंथ 12वा अध्याय त्यातल्या 28व्या वचनामध्ये एखाद्या चर्चमध्ये मदत करण्यासाठी बोलावलेल्या पास्टरांविषयीनं लिहिलेलं आहे. And elders. आणि वडील आणि पास्टर्स एखाद्या चर्चमध्ये मदत करण्यासाठी जे बोलावलेत त्यांची इथे नोंद आहे. Like Timothy and Silas, जसं तिमोथी आणि सिला, Luke and Titus were placed by Paul to help in the church growth. लूक आणि तीत यांना पॉलने नेमलेलं होतं चर्चच्या ग्रुपमध्ये मदत करायला. So today तर आज is a very great day आजचा दिवसच महान आहे. because कारण it is the ordination of 12 faithful couples, 12 विश्वासू जोडप्यांची दीक्षा आहे. and they will be placed as elders of our church, आपल्या चर्चचे एल्डर म्हणून त्यांना नेमलं जाईल. and 2 couples will be placed as pastors of our church. आणि 2 जोडप्यांना आपल्या चर्चचे पास्टर म्हणून नेमलं जाईल. So it is like a day of coronation for them. म्हणजे जणू काही त्यांच्यासाठी एक वेगळा केलेला आजचा हा दिवस आहे. Amen. See, there is no greater calling in the spiritual world than to serve as pastors and elders. आध्यात्मिक जगामध्ये पास्टर आणि एल्डर म्हणून सेवा करण्यासारखं दुसरं मोठं पाचारण नाही. By God's grace, देवाच्या कृपेनं we have 7 elders in our church, आपल्या चर्चमध्ये 7 एल्डर्स ऑलरेडी आहेत. and today 12 more are going to be appointed. आणि आज अजून नवीन 12 एल्डर्सना आपण नेमत आहोत. That makes it 19 elders in our church. त्यातनं एकंदर 19 एल्डर्स आपल्या चर्चमध्ये आज उभे झाले. We have only 2 pastors, आणि पास्टर्स मात्र फक्त 2 आहेत. and 2 more will be added today. आणि अजून नवीन 2 आपण ऍड करत आहोत. Amen. आमेन. The eldership तर एल्डरशिप जी असते, वडील म्हणून जे काम आहे, is the most ancient of all offices within the church. ते अनादी कालापासूनचं चर्चमध्ये असलेलं एक कार्यालय आहे. And we find this office of service even in the Old Testament. आणि जुन्या करारात पण हे कार्यालय आपल्याला कार्यरत दिसतं. Its origin can be traced to the time of Joseph. म्हणजे योसेफाच्या काळामध्ये त्याचा प्रारंभ आपण पाहू शकतो. The first time you hear the word elders, अगदी पहिल्यांदा एल्डर म्हणून जो शब्द आपल्याला ऐकू आला it is heard with Joseph. तो योसेफाकडनं ऐकू आला. When he took the servants जेव्हा त्याने चाकरांना नेलं and elders, आणि वडिलांना नेलं, because कारण his father had died. त्याचे वडील वारले होते. And so he
took the elders because they had to do the funeral service. तर त्याने वडील नेले कारण की त्यांनी मयत लावायची होती. So Genesis 50 verse 7 तर उत्पत्ती 50:7 मध्ये लिहिलंय, helps us to know यातनं आपल्याला हे जाणून घ्यायची मदत होते that the की funeral service is conducted by elders. की मैतीची In जी some काही way. आराधना असते ती एल्डरच करतात, वडीलच करत असतात कुठल्या ना कुठल्या रीतीनं. So the first funeral service was attended by the elders. तर पहिली जी काही मयत लागली ती वडिलांनीच अटेंड केली. That time there were no pastors, otherwise pastors also would have been there. त्याला अर्थातच पास्टर्स नव्हते, नाही तर पास्टरही तिथे असते. Later on we see पश्चात आपण पाहतो when God met Moses, जेव्हा देव मोशेला भेटला, the pressure was too much on him, त्याला दबाव फार आला मोशेवर and God said, raise up 70 people. एकट्यावरती, आणि म्हणून देव त्याला म्हणाला की अजून 70 माणसं उभी कर, I'll remove the spirit from you and I will place it upon तर them. तुझ्यातला आत्मा मी काढीन आणि त्यांच्यावर मी नेमीन. Amen. आमेन. Then when we come to the New Testament, आणि मग नंतर आपण होता होता जेव्हा नवीन करारात येतो, Bible says, बायबल म्हणतं Paul and Barnabas, they ordained or appointed elders in every church पॉल आणि बर्नबानं प्रत्येक चर्च मध्ये एल्डर उभे केले. with prayer and fasting. प्रार्थना आणि उपवास करून प्रत्येक मंडळीत त्यांनी वडील उभे केले. That means every church needs elders. याचा अर्थ असा लागतो की प्रत्येक चर्चला एल्डर्सची गरज पडते. Acts 14:23. प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय 23वे वचन. Bible also says, बायबल असंही सांगतं की the elders and apostles met together to resolve issues. प्रेषित आणि वडील एकत्र जमले काही समस्या सोडवायला. Acts 15:26. प्रेषित 15वा अध्याय 26वे वचन. Paul also called elders at Ephesus to meet him. पॉलने एल्डर्सना एफिस मध्ये पण बोलवलं त्याला भेटायला. See, he wanted to know the affairs of the church. कारण की त्याला जाणून घ्यायचं होतं की चर्च मध्ये कसं काय सगळं चाललेलं आहे. Acts 20 verse 17. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 17वे वचन. And it says the elders of the church at Ephesus. आणि तो म्हणतो तिथे लिहिलेलं आहे की इफिसच्या चर्च मधले वडीलजन. See, elders of the church at Ephesus. इफिस मध्ये जे चर्च होतं त्या चर्च मधले वडीलजन That means याचा अर्थ- elders belong to the local church. लोकल चर्चच्या मालकीचे असतात एल्डर्स. They have no work in the body of Christ. बाकी ख्रिस्ताच्या शरीरात त्यांचं काही काम नसतं, युनिव्हर्सल शरीरात त्यांचं काही काम नसतं. Amen. एल्डरचं काम लोकल चर्च मध्येच असतं. If you don't work as elder in the church, you don't work elder in any other place. चर्च मध्ये तुम्ही एल्डर म्हणून काम करत नाहीये तर आणि कुठेही तुम्ही एल्डर म्हणून काम करू शकत नाही का, आणि इतरत्र कुठे एल्डरचं काम नसतंच, ते लोकल चर्च मध्ये Yes. असतं फक्त. And so once you all are placed, आणि एकदा का तुम्हाला नेमलं, I think so you will give me permission to display your phone numbers on the notice board. की मला असं वाटतं की तुम्ही मला परवानगी द्याल की तुमचे फोन नंबर मी नोटीस बोर्ड वरती लावावेत. Because the congregation needs to approach you. कारण लोकसमुदायाने तुमच्याकडे यायला हवं, आणि येण्यासाठी फोन तर पाहिजे ना, नंबर तर पाहिजे ना तुमच्यापर्यंत पोहोचायला. And we had given them exams to write. परीक्षा दिल्या होत्या त्यांना. I read through all that you wrote. जे काही तुम्ही परीक्षांमध्ये उत्तरं लिहिलेली आहेत तुमच्यांची सगळी उत्तरं मी वाचली. You know the basic आणि तुम्हाला of आता the बेसिक Bible. कळले, बायबलचं बेसिक तुम्हाला कळलं. See, when you become elders of my church, you have to give an exam. माझ्या चर्चचे एल्डर जर तुम्ही होताय तर तुम्हाला परीक्षा तर द्यावीच लागते. Some people say, बरं झालं मी नाही दिला आपल्याला. Amen. Okay. ठीक आहे. Hey. See, if you are with me, you should know the word. तुम्ही जर माझ्या बरोबर आहात तर तुम्हाला देवाचा शब्द माहित पाहिजे. I ज्यांना remember, माहित नाही ते माझ्यावर टिकू नाही शकत. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I was called in Mumbai by my mentor to preach. मुंबईला बोलवलं मला माझ्या वरिष्ठांनी प्रीचिंग करायला. And I stood on the pulpit. मी राहिलो उभा. There were 2,000-3,000 people. 2-3 हजार माणसं गोळा झाली होती. And this translator from Mumbai only stood next to me. अनुवादक होता मुंबईचाच कोणीतरी माझ्या शेजारी उभा राहून भाषांतर करायला. And I said, let's open 1 Chronicles chapter 27. तर मी म्हणालो की एक इतिहास 27वा अध्याय आपण उघडूया. This fellow walked out of the stage. तर हा जो कोणी होता माझ्यासाठी उभा केलेला भाषांतर करायला तो निघूनच गेला. I said, where are you going? तर म्हटलं कुठे चालला? No, sorry, Pastor. Sorry. नाही सॉरी. Later I came to know he never read the Old Testament. मागावून मला कळलं की त्यांनी जुना करार वगैरे कधी वाचलेलाच नाही. And somebody told him, तर कोणीतरी त्याला म्हणालं म्हणे, if Pastor Peter comes, don't be his translator. पास्टर पीटर आले ना प्रीचिंग करायला तर त्यांचा अनुवादक बनू नकोस. Because he will take you to places you will never know. कारण बायबल मधल्या अशा काही जागांमध्ये ते तुला नेतील की जे तुला माहिती पण नसेल. Amen. तर But काय माझ्यासाठी ही जमेची बाजू घ्यायची का मी? कोणी म्हणत नाहीये, मी आपलं माझंच कौतुक करून घेतलं. बट इट्स नॉट इझी टू So- ट्रान्सलेट विथ हिम. So I preached in तर Hindi. हिंदीत मी उपदेश केला. मग Bombay it works. बॉम्बेत चालतं ना हिंदी. बंबई या हिंदी बॉम्बे में चल जाता. Okay, now there will be,
some questionnaires for the elders. ठीक आहे, आता एल्डर्सना परत काही प्रश्न असणार आहेत. And so, as Paul appointed elders, so we have decided to ordain elders and install them for the service as an elder in Vineyard Workers Church. पॉलनी एल्डर नेमले तसं आपण पण एल्डर नेमणार आहोत चर्चमध्ये एल्डर म्हणून त्यांनी सेवा करावी म्हणून. The names of the ones who will be appointed to the office of an elder are एल्डर म्हणून ज्यांना मी आज नेमत आहे त्यांची नावं अशी आहेत. Santosh Patikar and his spouse, Vinod Pantigi and his wife, Alan Cooper and his spouse, Ajay Kumawat and his spouse, Jamin Durai and spouse, Gaurav Bapat and his spouse, Abhishek Jadhav alone, Savio Nadesan and his spouse, Daniel Biru and his spouse, Sanjay Borde and his spouse, Chandrasekhar Patel and his spouse, Nilesh Chinchghate and his spouse. And the two pastors that are going to be appointed in our church आणि जे are दोन पास्टर आज मी चर्चमध्ये नेमत आहेत त्यांची नावं अशी आहेत. Alok Nimkar and his spouse, Apollo Singh and his spouse. Amen. Give a big clap to the Lord. एक जोरात टाळी वाजवा. And so now we call them up on the stage. तर आता त्यांना वर स्टेजवर मी आमंत्रित करतो. Only the elders first. प्रथम फक्त जे एल्डर्स नेमले जाणार आहेत त्यांनी वर यावे. Praise the Lord. Now to express your acceptance to this prestigious office, आता हे जे कार्यालय तुम्हाला नेमून दिलं जात आहे ते स्वीकारण्यास्तव you have to, in the presence of God and the church, answer the following questions. देवाच्या सहवासात आणि चर्च समोर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. With all truthfulness before the Lord who is the chief shepherd. आणि प्रभू जो आपला उत्तम आणि प्रमुख मेंढपाळ आहे त्याच्या समोर सर्व सत्यतेनं ही उत्तरं द्यायची. And before the pastors and elders and zonals and the respective areas of the church and before all members of the VWC family. आणि आपल्या विज्ञान वर्कर्स चर्चचे बाकीचे जे कोणी पास्टर्स आहेत, एल्डर्स आहेत, झोनल्स आहेत, मेंबर्स आहेत त्या सर्वांच्या समोर संपूर्ण सत्यतेनं ही उत्तरं द्यायची. It will be as a matter of commitment to the work that the Lord has entrusted into your hands कारण as की elders. प्रभू एल्डर म्हणून तुमच्या हातात जे काम आज सुपूर्त करत आहे त्याची जणू एक जबाबदारी तुम्ही घेताय, एक करार तुम्ही करताय असं मानलं जाईल. So when I ask these questions, तर जेव्हा हे प्रश्न मी विचारीन your reply should be yes, I do by the grace of God. तुमचं उत्तर असं असायला हवंय की होय मी करीन देवाच्या कृपेने. Amen. Do you believe that in the call of this congregation, God Himself is calling you and your spouse to this holy office and you will take it seriously? या पवित्र कार्यालयामध्ये कार्य करायला गांभीर्याने देवानेच तुम्हाला पाचारित केलेलं आहे असं तुम्ही मानता का? Do you all desire the office of an elder overseer in the Vineyard Workers Church along with your spouses? तुम्हा सर्वांची आपापल्या जीवन साथीदारांसमवेत इच्छा आहे का की एल्डर म्हणून विनियार्ड चर्चमध्ये काम करावं? Do you subscribe to the Bible and the doctrinal standards of this church, rejecting all teachings which contradicts the word of God? बायबलमध्ये जे काही लिहिलेलं आहे, देवाने आपल्याला बायबलमधून जे काही तत्व लावून दिलेले आहेत तेच आपण या चर्चमध्ये पाळतो, मानतो, यावर तुमचं शिक्कामोर्तब आहे की नाही? Amen. Will you strive with God's help to be examples to the flock in the midst of whom He has set you as an elder, holding to the mystery of faith in a pure conscience? देवाच्या सहाय्याने अगदी संपूर्ण शुद्ध सद्विवेक भावाने हा जो कळप देवाने देव केलाय त्या कळपामध्ये तुम्ही गांभीर्यानं तत्परतेनं सेवा करणार का? Will you be submissive to God and to the higher offices and abide also by the bylaws that are laid down in the church? देवाच्या आणि चर्चचे जे कोणी इतर वरिष्ठ आहेत त्यांच्या आज्ञा पालनात त्यांना शरण येऊन राहाल का? Do you commit to visit the sick when you are called for and pray for them by anointing them with oil? जेव्हा केव्हा तुम्हाला आजारी लोकांसाठी प्रार्थना करायला आमंत्रित केलं जाईल तेव्हा पवित्र तेल उडवून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला जाल का? Amen. Now, do you now accept the office of an elder as a sacred and solemn trust from the Lord Jesus Christ to fulfill all the responsibilities and ministries to the best of your ability? प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आलेलं हे वडील पद अतिशय पवित्र, अतिशय शुद्ध आहे असं मानून सगळं तुमचं कर्तव्य या पदाबाबतीनं असलेलं तुम्ही पार पाडाल का?
May God then, who has given you the will to do these things, मग ज्या देवाने तुम्हाला इच्छा दिलेली आहे या सगळ्या गोष्टी करायला, give you grace to perform them. तुम्हाला कृपा पुरवो हाच देव हे सगळं करायला. God, who has been faithful to you in entrusting the enlarged work, will not fail you. जो देव तुमच्याशी विश्वासू राहिला आणि ज्या देवाने तुम्हाला ही प्रशस्त अशी कामगिरी सोपवली तो तुम्हाला अपयश देणार नाही. As long as you work in faithfulness and with the fear of God, जोवर तुम्ही विश्वासूपणे आणि देवाच्या भयात काम कराल ना, and in obedience to your seniors and the founders, आणि जे कोणी तुमचे वरिष्ठ आहेत आणि संस्थापक जे आहेत त्यांच्या आज्ञापालनात जोवर तुम्ही काम कराल, God will be with you, देव तुमच्या बरोबर राहील. and you will never feel abandoned, आणि कधीच तुम्हाला वाईट टाकल्यासारखं होणार नाही, but God will promote you more and more. पण देव तुम्हाला ह्याच्याही पेक्षा जास्त बढती देईल. Amen. आमेन. Now the ordination. आता दीक्षा. Having heard the commitment of our brothers along with their spouses, आपल्या सर्व बंधुजनांनी आपापल्या जीवन साथीदारांसमवेत जो काही करार आता केलेला आहे तो ऐकून before the Lord and the church, प्रभू समोर आणि चर्च समोर I, as the founder pastor, along with my co-founder pastor, Pastor Jayashree Silve, मी या चर्चचा संस्थापक आणि माझी बायको जयश्री सिल्वे सहसंस्थापक आम्ही दोघं मिळून would like to admonish you with these words. आम्हाला दोघांना तुम्हाला या शब्दांद्वारे प्रोत्साहन आणि बोध द्यायला आवडेल. You will take heed unto yourselves first, स्वतःला जपा, प्रथम तर स्वतःला जपा. and will be examples to the flock. प्रथम स्वतःला सांभाळा, स्वतःला जपा आणि मग या कळपासाठी एक उदाहरण बना. Before whom the Holy Spirit has placed you as overseers. ज्यांच्या समोर देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याने तुम्हाला एक देखरेख करणारा म्हणून नेमलंय. Take heed to take care of the flock of God देवाच्या कळपाला सांभाळायची दक्षता बाळगा with all diligence. आणि ते पण अगदी तत्परतेनं करा. Give prayerful attention unto the office which is entrusting to your hands, जे कार्यालय तो तुम्हाला आज सोपत आहे त्याकडे अगदी दक्षतापूर्वक लक्ष द्या. to fulfill as unto the Lord Jesus Christ and all its functions. आणि लोकांची सेवा करताना मी येशूचीच सेवा करत आहे असं म्हणून आपली कामं करा. By accepting this trust before the Lord, आणि देवासमोर येशू समोर हा विश्वास स्वीकारून you indicate without reservation तुम्ही असाच इशारा करताय काही न राखता your commitment, loyalty, की मी करार केलाय, मी इमानी राहणार आहे, integrity, faithfulness सरळ राहणार आहे, विश्वासू राहणार आहे. to the message, program, doctrine of the church. जो काही संदेश इथे सांगितला जातो या चर्चचं जे काही तत्व आहे त्या तत्वाला, देवाला आणि या चर्चला, So be found faithful till the very end, तर अगदी शेवटपर्यंत विश्वासूच सापडा, that you might enter into the joy of the Lord on the last day, अशासाठी की देवाच्या आनंदात शेवटच्या दिवशी तुम्ही प्रवेश करावा, to whom you shall render an account. की ज्याला तुम्ही हिशोब देणार आहात. Let us now ordain our brothers and their spouses as elders of our church. आता आपल्या बंधुजनांना आणि त्यांच्या जीवन साथीदारांना आपल्या चर्चचे एल्डर म्हणून आपण नेमूयात. Now the appointment by prayers. आता प्रार्थनेद्वारे नेमणूक. I request all the ordained pastors and the elders of our church, the senior ones, आपल्या चर्चचे जे पाळक आणि एल्डर्स आहेत to just come along with me and we will pray for them and place them. त्यांनी यावं माझ्याकडे इथे आणि आपण एकत्र मिळून आता या नवीन एल्डर्सना नेमूयात. I want the church to raise the right hand towards these people. माझी इच्छा आहे की चर्चने उजवा हात पुढे करावा या लोकांकडे. I thank you and praise you for this great miracle that is happening in the church. माझ्या देवा हा मोठा चमत्कार जो चर्चमध्ये घडतोय त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. Any extension to the church, आणि चर्चचा जे काही जो काही विस्तार चर्चचा होणार असतो it's a miracle from you, Lord. तो तुझ्याकडनं आलेला चमत्कारच असतो. Because the devil does not allow these things to happen. कारण एक तर सैतान या गोष्टी व्हायची परवानगीच देत नसतो. Anything minimizing in the church, his hand is in that place. चर्चमध्ये जे काही कमी कमी होत जातं त्याच्यात सैतानाचा हात असतो. Anything maximizing in the church is ordained of God. पण चर्चमध्ये ज्या कशाची वाढ होत जाते त्यात देवाचा हात So असतो. today is the joyous day, Lord. तर आज एक अतिशय आनंदी दिवस आहे प्रभू. You told Moses, तू मोशेला म्हणालास bring those 70 people त्या 70 लोकांना आण and I will put the spirit that is upon you upon them. आणि तुझ्यावर जो आत्मा आहे तो आत्मा मी त्यांच्यावर घाली. Right now I place all these people into your hands. आता यावेळेला या सर्व लोकांना मी तुझ्या हातात सोपवतो. Lord, we are placing them as elders. प्रभू या लोकांना मी एल्डर म्हणून नेमत आहे. But before we place them as पण elders, त्यांना एल्डर म्हणून नेमण्या अगोदर
We are appointing them with the word of prayer. प्रार्थनेच्या शब्दाने आम्ही त्यांना नेमत आहोत. I pray, Lord, मी प्रार्थना करतो प्रभू, let your mighty spirit come upon all of them. तुझा महान आत्मा त्या सगळ्यांवर येऊ दे, All of them. सगळ्यांवर येऊ दे. Let your gracious hand be upon their तुझा lives. कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे, Gracious hand be upon their तुझा lives. कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. Yes. God is touching you all. देव तुम्हाला सर्वांना स्पर्श करत आहे He's placing you all आणि देव तुम्हाला नेमत for आहे His great work त्याच्या महान कार्यासाठी that's going to happen in the church. जे चर्च मध्ये घडणार आहे. Let your thick anointing come down upon them. तुझा जाड अभिषेक त्यांच्यावर येऊ दे. And Father, I pray, आणि बाप्पा मी प्रार्थना करतो, accept them. त्यांना स्वीकार. If you don't accept, we don't accept. तू जर स्वीकारलं नाहीस तर आम्ही स्वीकारणार So नाही. you accept them, Lord, म्हणून तू त्यांना स्वीकार दे बाप्पा, as elders of our church. आमच्या चर्चचे वडील म्हणून, And use them mightily for your glory. आणि महान रीतीनं तुझ्या गौरवासाठी त्यांना वापर. Wherever they go, जिथे कुठे ते जातील, let your presence go with them. तुझा सहवास त्यांच्या बरोबर Let your जाऊ दे. anointing be तुझा in अभिषेक them. त्यांच्यावरती जाड असू दे. Powerful anointing. सामर्थ्यवान अभिषेक. Because you said, कारण तू म्हणाला, if anybody is sick, जर कोणी आजारी पडलं let the elders of the church anoint them with oil. तर चर्चच्या वडिलांनी त्यांना तेल ओढवून प्रार्थना And करा, the prayer of faith will raise them up from आणि that bed. विश्वासाची प्रार्थना त्यांना त्या बिछाण्यावरनं So उठवेल. let the anointing increase upon तर them. त्यांचा अभिषेक जो आहे त्यांच्यावरचा अभिषेक वाढू दे. As elders, they need this greater anointing. वडील या नात्याने त्यांच्यावर महान अभिषेकाची गरज असेल. Let it come upon तो them अभिषेक त्यांच्यावर And येऊ दे stay upon आणि them. त्यांच्यावर राहू दे and use them for your आणि glory. त्यांना तुझ्या गौरवासाठी Let वापर. many people be blessed through them. अनेक लोक त्यांच्याद्वारे आशीर्वादित Give होतील. them wisdom. त्यांना ज्ञान दे. Give them knowledge. त्यांना बुद्धी दे. What to talk, how काय to बोलायचं, talk. कसं बोलायचं. Let them be an example to the whole flock. संपूर्ण कळपासाठी ते एक उदाहरण बनू दे. A shepherd is ready to die for his sheep. मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी मरायलाही तयार असतो. That kind of passion, let it come in them अशा पद्धतीचा आवेश त्यांच्यात येऊ दे and use them mightily for our आणि महान church. रीतीने आमच्या चर्चसाठी त्यांना वापर. Thank you, Father. धन्यवाद देवा. I believe your presence is upon them. माझा विश्वास आहे तुझा सहवास त्यांच्यावर आलाय. I believe that your hand is upon them. माझा विश्वास आहे तुझा हात त्यांच्यावर आहे. I believe now they are the ambassadors of Christ. माझा विश्वास आहे की आता ते ख्रिस्ताचे प्रतिनिधी They आहेत. are the stewards of Christ. आता ते ख्रिस्ताचे कारभारी आहेत. And I believe माझा विश्वास आहे mighty things will happen in the महान church from गोष्टी now. चर्च मध्ये आता घडणार आहेत. We are strengthened, Lord. आम्हाला शक्ती प्राप्त झाली प्रभू. You said, तू म्हणाला, lengthen the cords but strengthen the stakes. मेखा बळकट करा, दोऱ्या लांब करा. We are lengthening the cords of आम्ही the church. दोऱ्या तर लांब करतच आहोत चर्चच्या. But now today, आज मात्र we are strengthening the stakes. मेखा बळकट करत आहोत. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name, I येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागतो. pray. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Praise God, all of you. So wonderful. Now we have the towel ministry. You know, Jesus said in John 13, 3 to 5. योहान 13वा अध्याय 3 ते 5 मध्ये येशू म्हणाले, Bible says, बायबल म्हणतं, Jesus, knowing that the Father had given up all things into his hands, and that he was come from God and went to God, he rises from supper and laid aside his garments and took a towel and girded himself. After that, he poured water into a basin and began to wash the disciples' feet and to wipe them with the towel wherewith he was girded. And after that, he sat down and said, Know you what I have done to you? You call me Master and Lord, and you say, Well, for so I am. He said, I am the Master. So from now, today, see, योहान 13, 3 ते 5. तर आजपासून पहा, आपल्या हाती बापाने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातोय जाणून येशू जेवणावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल, ज्याला मी आता टावल मिनिस्ट्री म्हटलो ना, रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. he said, I am the Master. तो म्हणाला, मी धनी आहे So am I, he said. आणि मी आहेच आहे. See? So today, from today, तर आजपासून ना you have to tell the people, तुम्ही लोकांना सांगायचं yes, I am the elder of the की मी church. आहे, मी चर्चचा एल्डर आहे. Don't be ashamed to call yourself elders. एक तर स्वतःला आता एल्डर म्हणून घ्यायला लाजू नका, Because Jesus said, कारण येशू म्हटलेत, yes, I am the Master. मी आहेच आहे धनी, मालक आहे तर आहे. So don't hide. तर लपू नका.
Anybody says, "Who are you?" I am the elder of Vineyard Workers Church. लपवू नका. कोणी विचारलं तुम्ही कोण, तर म्हणायचं मी विन्यार्ड वर्कर्स चर्चचा एल्डर आहे I am the pastor of this church. किंवा मी या चर्चचा पास्टर आहे. There is no shame. त्यात काही लज्जा नाही. Amen. आमेन. And then Jesus said, मग येशू म्हणाले, see, in saying we should be bold enough to say, but in our action we should be servants. बघा म्हणण्यामध्ये आपण धाडस दाखवायचं, पण करण्यामध्ये नोकराची वृत्ती पाहिजे असते Because बेटा. Jesus said, कारण येशू म्हणाले, if I then your Lord and Master have washed your feet, you also ought to wash one another's feet. मी जर तुमचा प्रभू आणि धनी म्हणून तुमचे पाय धुत आहे, तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुवायला हवेत. For I have given you an example कारण मी तुमच्यासाठी उदाहरण घालून दिलंय that you should do as I have done unto की you. जसं मी केलेलं आहे तसंच तुम्ही पण करावं. Yes. आमेन. So this you can keep it in your home तर आपापल्या घरांमध्ये तुम्ही हे रुमाल जे दिले जात आहेत ते ठेवा, as a reminder. एक स्मरण म्हणून, एक आठवण म्हणून Yes. That this is our calling. की हे आपलं पाचारण आहे. Your calling and my calling. तुमचं पाचारण आणि माझं पाचारण. Our calling is a towel ministry calling. आपलं पाचारण जे आहे ते रुमाल घेऊन सेवा Our करणे, calling is a towel ministry म्हणजे calling. लोकांचे पाय धुवून टॉवेलने पुसायची आपली सेवा आहे. We are called to serve, not to आपल्याला- be served. सेवा करायला आपल्याला बोलावलंय, सेवा करून घ्यायला नाही. Yes, that is our calling. हेच आपलं पाचारण So आहे. this towel will remind you तर हा रुमाल तुम्हाला नेहमी आठवण करून देईल, we are shepherds. पण आपण मेंढपाळ आहोत. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Now the pastor's charge. I charge you elders to guard yourselves and all the flock of which the Holy Spirit has made you elders. आता मी तुम्हा लोकांना पास्टर या नात्याने चार्ज देत आहे की तुम्ही एल्डर या नात्याने आता आजपासनं संपूर्ण चर्च सांभाळावे, चर्चच्या सभासदांना सांभाळावे, Be shepherds of the church of God, देवाच्या चर्चचे तुम्ही मेंढपाळ बनावं, which he has bought with his own blood. जे चर्च त्याने स्वतःच्या रक्ताने खंडून विकत घेतलंय. Be a friend and Christ-like example to the people. मित्र बना, ख्रिस्तासारखं लोकांचं उदाहरण बना. Give clear and cheerful guidance to young people. आणि तरुण मुला मुलींना पण एक आनंदी प्रोत्साहित करणारा असा सल्ला द्या. Be like a father and mother to them. आई वडिलांसारखे बना त्यांच्यासाठी. And by example, bear up God's people in their pain and weakness. उदाहरणाद्वारे कित्ता घालून देवाच्या लोकांना त्यांच्या वेदनांमध्ये, दुःखांमध्ये एक साथ द्या. And celebrate their joys with them. आणि त्यांचे जे काही आनंद असतील त्यात तुम्ही पण आनंद करा. Hold in trust all sensitive matters confided to you. आणि जे काही संवेदनशील अशा ज्या काही बाबी असतात त्या सांभाळून हाताळा. Encourage the aged to persevere in God's promises. वयस्कर लोकांना प्रोत्साहित करा की देवाच्या वचनांमध्ये त्यांनी दृढ राहावे. Be wise in all things. सर्व गोष्टींमध्ये ज्ञानी राहा. Pray at all times. नेहमीच प्रार्थना करा. Build proper relationship with the pastoral staff. आणि पास्टरल स्टाफ जो आहे त्यांच्याशी यथायोग्य असं नातं बांधा. Strengthen family bonds. आणि पारिवारिक बॉन्ड अजून शक्तिमान करा. Welcome new members. नवीन सभासदांचं स्वागत करा. Be a blessing to them. त्यांच्यासाठी आशीर्वाद बना. Assist the zonals and other leaders. झोनल लीडर आणि इतर लीडर्सना मदत करा. And visit your respective areas आपापल्या भागांना भेटी देत राहा. as and when called. जेव्हा केव्हा बोलावलं जाईल तेव्हा. Attend to the funerals and marriages. मैती म्हणा, लग्न समारंभ म्हणा, यांना जरूर जाल. Be present for all the 3 services. या सगळ्या 3 उपासना ज्या आपण घेतो, शनिवार, रविवार, सोमवार, हजर राहा. Wait back थांबा and counsel to the needy. आणि जे गरजवंतू आहेत त्यांना सल्ला मसलत करा. Take part in the Holy Communion पवित्र सहभागितेमध्ये म्हणजे प्रभू भोजनात सहभाग घ्या. and in the distributing of the holy elements to the आणि church. पवित्र घटक जे चर्चमध्ये आपण वाटत असतो, वाढत असतो, त्यात भाग घ्या. Take part in baptisms, बाप्तिस्म्यात सहभाग घ्या. funeral services, मैतीत सहभाग घ्या. housewarming programs, वास्तुशांतीत सहभाग घ्या. engagement ceremonies, साखरपुडे म्हणा त्यात सहभाग घ्या. house visits for birthdays, आणि celebrations, घराघरांना वाढदिवशी म्हणा किंवा आणि काही समारंभात म्हणा भेटी देत राहा. and anniversary celebrations. अॅनिव्हर्सरी म्हणा, जे काही समारंभ मेंबर्सचे येतात त्याला त्यात भेटत राहा. Pray for the sick and anoint them with oil. आजारांसाठी प्रार्थना करून तेलाचा अभिषेक त्यांना द्या. And all the elders said, आणि आता सगळ्या एल्डर्सनी म्हणा, now charge to the congregation. आता लोकसमुदायाला चार्ज. Kindly stand up. सगळ्यांनी कृपया उभे राहा. आता Rise up to your feet to signify that you will stand with them in all their labor of love and spiritual insight. आपापल्या पायांवरती अशासाठी उभे राहा की तुम्ही हे एल्डर्स जी काही मेहनत घेणार आहेत त्यामध्ये त्यांना साथ देणार आहात. So do you members तर तुम्ही जे सगळे मेंबर्स आहात, acknowledge and receive them and accept them as the elders of Vineyard Workers Church? तुम्ही लोक या सर्वांना विन्यार्ड वर्कर्स चर्चचे एल्डर्स म्हणून स्वीकारता का, मानता का? Yes.
Do you promise to honor them and encourage them या सर्व एल्डर्सचा तुम्ही मान सन्मान कराल, त्यांना प्रोत्साहित कराल असं वचन देता का? and cooperate with them and pray for them त्यांना सहकार्य करून त्यांच्यासाठी प्रार्थना कराल का? and enter with them in the spirit of vow that they have made to God according as the word of God says? आणि देवाच्या शब्दात लिहिल्यानुरूप जो नवस त्यांनी आज देवाला केलाय त्यात तुम्ही पण सहभाग घ्याल का? Will you give them the right kind of fellowship त्यांना योग्य पद्धतीची सहभागिता तुम्ही द्याल का? and help them that they will be able to serve you in the best interest आणि त्यांना मदत कराल का की त्यांना पण तुमची योग्य अशी सेवा छान करता यावी and for the advancement of the church and God's work? आणि चर्चच्या प्रगतीसाठी देवाच्या कार्यासाठी करता यावी? Yes. हो का? Praise God. Then give a big clap to the Lord Jesus Christ for देवाला all these धन्यवाद. elders. मग येशू ख्रिस्ताला एक मोठी टाळी वाजवा या सर्व नवीन एल्डर्ससाठी. Praise God. देवाला धन्यवाद. Welcome to the ministry. आमेन. God bless Welcome you. to the ministry. Welcome you. Welcome Abhishek. Welcome to the ministry. Welcome Madhu. Welcome to the Witness. ministry. Welcome. Welcome to the God bless ministry. you Medini. Welcome to the ministry. 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 Jenny. Welcome to the ministry. Welcome Peter. God bless you. Praise God. God bless you. God Yes. bless you. Give you all the grace that is needed to fulfill the duty and the calling. Bless you. Now we would request our respected pastor to give on the ordination certificates, please. यावेळेला आपले माननीय पास्टर ऑर्डिनेशन सर्टिफिकेट Yes, you देतील. can come here and receive it. Brother Santosh Patekar. आपण पुढे येऊन आपापलं सर्टिफिकेट घ्या प्लीज. Come. God bless you. Brother Vinod Pantagi. Brother Alan Cooper. God bless you. Bless you. Brother Ajay Kumawat. God bless you. God bless you. Brother Jamin Durai. God bless you. God bless you. God Brother Gaurav Bapat. Yes. Till we die. God bless you. Praise the Lord. Praise the Lord. For this day you came back. Brother Abhishek Jadhav. Forever ours. God bless you. Brother Savio Nadeshan. God bless you. Jenny from my Sunday school. Brother Daniel Biru. 2008 prophecy. Yes, we had visited his house. 2008 ला आम्ही मस्कतला गेलो होतो ब्रदर बिरूंच्या घरी. At that time, I had prophesied that you will be back here. आणि म्हणे तेव्हा मी म्हणालेलो And will be the leader त्यांना in the church. की तुम्ही Praise परत God. येणार आहात दापोडीला आणि तुम्ही माझ्याबरोबर सेवा करणार आहात. So after how many years now? तर आता किती वर्ष झाली? 12 years. 12 years. 12 वर्षांपश्चात But God didn't forget. देव God नाही bless you. विसरला. Brother Sanjay Borde. आमेन. Yes. God bless you, brother. It's a great honor. आमेन. Yes. Brother Chandrasekhar Patel. God bless you, brother. God bless you. A great blessing. God bless you. Brother Nilesh Chinchgate. God bless you. God bless you. Okay. Praise the Lord. You may all proceed down. Now we will ordain the pastors then. Now, आता give that thing. Now we are going to ordain two people as pastors in our church.
Bible says in 1 Corinthians 12:28, God has set some in the church, first apostles, secondarily prophets, thirdly teachers, after that miracles, then gifts of healings, helps, governments, diversities of tongues. And as I told you that this is the calling which is in the church, where the church is established and we need to take care of the members, and that is the ordination we are having for these pastors. As we have already appointed 12 elders, now is the time to appoint 2 couples as pastors of our church. This pastor's calling is a great calling in the spiritual world. Why is this ministry given? Paul says, for the perfecting of saints in Ephesians 4:12. For 3 things. 1, for the perfecting of the saints. 2nd, for the work of the ministry. 3rd, for the edifying of the body of Christ. So a pastor should remember all these 3 things. Ephesians 4:12. So the ultimate aim for all ministry is not for self-glory or to magnify the human in any way. It is entirely to edify and mature the body of Christ, according to Ephesians 4:13 to 16. Now, since our church is growing, we need to raise up these pastors to strengthen the church. We had also asked them to write the exam paper. They wrote it down, and we could know that they know the Word of God. So be assured they can be a great blessing and help to you. You need any counseling and help, they are there all the time. A pastor has no time. He can be called any time, and he has to be ready. Amen. That's why we see the shepherds were taking care of their sheep by night. And so when the angel appeared, they were awake. So we will invite this couple to come up on the stage. So these are the 2 pastors with their spouses, would-be pastors. And we are going to appoint them for the church, if people who don't know. So the questionnaire to the candidates. Paul writes to Timothy, whom he himself laid hands and placed him as the pastor. Paul says in 2 Timothy 1:6, wherefore I put thee in remembrance that thou stir up the gift of God which is in thee by the putting on of my hands. That means Paul had placed his hand upon Timothy, placing them as pastor of the church. And in the same way, I'm going to very soon place my hands upon you, and that is the way you're going to be appointed as pastors of our church. Very soon you will receive a permanent mark on your soul at your ordination, so that you may be useful for the perfecting of the saints, for these 3 things that I told you. Now the names of the ones who are going to be appointed to the office of a pastor are Alok Nimkar and his wife Sukhada, and Apollo and his wife Anjali. They are going to be appointed. Amen. Now, to express your acceptance for this prestigious office, you are asked to say these following things truthfully with your whole heart, as a commitment to the work that the Lord has entrusted into your hands. Do you desire the office of a pastor in the Vineyard Workers Church along with your spouses according to 1 Timothy 3:1? Yes. Do you believe that in the call of this congregation, God Himself is calling you and your spouse to this holy office as pastors? Do you believe you can faithfully, by the grace of God, fulfill the work of a pastor in the church? Do you subscribe to the Bible and the doctrinal standards of this church, rejecting all teachings which contradict the Word of God? Will you strive with God's help to be examples to the flock in the midst of whom He will set you as a pastor, holding to the mystery of faith in a pure conscience? Do you believe that the shepherd gives his life for the sheep and
He will never allow one to wander away from the truth. Will you be submissive to God and to the higher offices and abide also by the bylaws that are laid down in the church? Now, do you accept the office of a pastor, which is a sacred and solemn trust from the Lord Jesus Christ, to fulfill all the responsibilities and ministries to the best of your ability? Now the charge, may God who has given you the will to do these things give you grace to perform them. God who has been faithful to you in entrusting the enlarged work will not fail you. As long as you work in faithfulness and with the fear of God and in obedience to your seniors and the founders, God will be with you and He will never leave you, but He will promote you more and more. Now the ordination. Having heard the commitment of our brothers along with their spouses before the Lord in the church, I, as the founder pastor and elder of the church, along with my co-founder Pastor Jayashree, would like to admonish you with these words. Take heed unto yourselves and be examples to the church members before whom the Holy Spirit has placed you as overseers. Take heed to take care of the flock of God with all diligence as a pastor of the church. Give prayerful attention unto the office which He is entrusting to you to fulfill unto the Lord Jesus all its functions. By accepting this trust before the Lord, you indicate without reservation your commitment, loyalty, integrity, faithfulness to the message, program, doctrine of the church. So be found faithful till the very end, that you might enter into the joy of the Lord on the last day, to whom you shall render an account. Let us now ordain our brothers and their spouses as pastors of our church. Thank you, Father. Just raise your right hand. Master, what can I say, Lord? Paul said that he had placed his hand on Timothy and appointed him as pastor. I know he must have done the same thing to Titus and Silas and Luke and others. Your word says, Paul and Barnabas placed elders in every church they opened. Paul and Barnabas, they placed hands on people to be pastors of church. And that's what I'm doing right now, Lord. By the grace of God and by the calling that God has given me, I'm placing my hands upon them to place them as pastors of our church. Master, accept it. Accept it, Lord. Accept them as pastors of Vineyard Workers Church. Lord, our church is one of the fastest growing churches, oh Master, in the land. And we need able pastors to take care of this great multitude. And Father, I pray, put such an anointing upon them. Put such a great anointing upon them. Love and compassion. A shepherd without love and compassion is not a shepherd. A shepherd who does not give his life for the sheep is not a shepherd. So I pray, let that passion come into them. That passion to love souls. That wherever they see souls, their heart will be stirred up. Paul says, Timothy, stir up the gift that is in you, which happened when I placed my hands upon you. Every time they see the people, let them stir up the gift. And remember the day that I placed my hands upon them. Master, as they will fulfill this great vocation, be with them very strongly. Protect them, preserve them from all wolves and from all evil people. Keep them away from every evil. Every devil which might try to attack them in any way, I bind and break the power out of their lives in Jesus' name. From today, prosper them. Let your angels go with them. Wherever they go to minister, let your angels minister. Give them that special wisdom and prudence. What to answer, how to answer, when to answer. Touch their tongues.
That tongue will be a tongue of wisdom and good counsel. That whenever they speak, people should be blessed. People should find comfort and healing and deliverance. Whenever they visit their homes, let the peace of Christ remain in that house. Not one sheep should wander away from the flock. Through them, let many lost sheep come back. Use them for your glory. Thank you, Father. I believe your hand has come upon them from this day. From this day, many people will call you. Many people will want you. Be available for them, and God will bless you. You are ordained in the church. You will end your life in the church. This is your calling. Flow with us, and God will never leave you nor forsake you. Thank you, Master. I believe you have heard my prayer. I believe that your good hand is upon them from today. Thank you, Lord. Thank you, Master. In Jesus' name I pray. Amen, 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 amen. Praise the Lord. God bless you. God bless you. God bless you. So happy. Now the towel ministry. Jesus, knowing that the Father had given up all things into his hands and that he was come from God, went to God. He rises from supper, laid aside his garment, took a towel and girded himself. After that he poured water into a basin and began to wash the disciples' feet and to wipe them with the towel wherewith he was girded. And after that he sat down and said, Do you know what I have done to you? You call me Master and Lord. You say, well, for so I am. Yes, I am. So you should say, I am the pastor of Vineyard Workers Church. Yes. And then Jesus said, If I then, your Lord and Master, have washed your feet, you also ought to wash one another's feet. For I have given you an example that you should do as I have done unto you. This illustrates the extent of intense love that Jesus had for his people. This is your towel ministry, both of yours. Towel ministry, both of you. God bless you. The charge to both of you, I charge you, now I call you pastors. I charge you, pastors, to guard yourselves and all the flock of which the Holy Spirit has made you overseers. Be shepherds of the church of God, which he has bought with his own blood. Be a friend and Christ-like example to the people. Give clear and cheerful guidance to young people. Be like a father and mother to them, and by example bear up God's people in their pain and weakness, and celebrate their joys with them. Hold in trust all sensitive matters confided to you. Encourage the aged to persevere in God's promises. Be wise in all things. Pray at all times. Build proper relationship with the pastoral staff. Strengthen family bonds. Welcome new members and be a blessing to them. Be present for all the services of the church. Don't forsake the assembling of people. Be ready to conduct the following sacraments in the services, like breaking of bread, thanksgiving, dedication, offering prayer, praise and worship, important announcements, reading of marriage banns, condolences. Apart from this, a resident pastor should be available for conducting marriages, baptism, funeral services, housewarming, engagement ceremonies, house visits. Be available for birthday celebrations and anniversary celebrations, every activity, function or program held in the church, assisting and helping the elders and zonals and flowing with them in the program of the church. Pray also for the sick and anoint them with oil too. And the pastor said, Amen. Charge to the congregation, kindly stand up for the last time. By standing up, you signify that you will stand with these two pastors in all their labor of love and spiritual insight. Do you members acknowledge and receive them and accept them as the pastors of Vineyard Workers Church? Yes. Do you promise to honor them and encourage them and cooperate with them and pray for them and enter with them in the spirit of vow that they have made to God according as the word of God says? Yes. Will you give them the right kind of fellowship and help that they will be able to serve you in the best interest and for the advancement of the church and God's work? Yes. Amen. Welcome to the ministry.
Praise God. Welcome to the ministry. Welcome to the ministry. Welcome to the ministry. Alok Nimkar. Yes. Come. You stand here. God bless you and welcome. So happy. Apollo Jacob. Jacob. Welcome to the ministry. Welcome to the ministry. God bless you. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for this great miracle that took place in this service. तुझे आभार मानतो या सभेमध्ये जो मोठा चमत्कार झाला त्या चमत्काराबद्दल. Thank you, Jesus, for raising up elders and pastors. धन्यवाद येशू की आज चर्च मध्ये तू नवीन पास्टर्स आणि एल्डर्स उभे केले Already we are sensing the burden lifted off our shoulders. आणि ऑलरेडी आम्हाला आता आमच्या खांद्यांवरनं ओझं थोडंसं निघून गेल्यासारखी जाणीव होते. There are people who are going to wage spiritual battles with us. आणि काही माणसं आता आमच्या बरोबर आध्यात्मिक युद्ध लढणार आहेत. And we are going to see greater things happening in our church. आणि महान महान गोष्टी आम्ही आमच्या चर्च मध्ये घडताना पाहणार आहोत. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. Every member of my church. प्रत्येक मेंबर माझ्या चर्चचा Bless them abundantly. त्यांना विपुल आशीर्वादित कर. Let them always rise up in life. नेहमी त्यांना आयुष्यात उत्कर्ष दे. Because as long as we come under you, कारण जोर आम्ही तुझ्या हाताखाली येऊ all graces are तर ours. सगळी कृपादानं आमचीच आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. God bless you all देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. and good day. Good day.